नमस्कार. आज आपण बनवणार आहोत पोहे. कढई गरम केलेली आहे, त्याच्यामध्ये आपण आता ना 1 चमचा तेल ओतत आहोत. तेल चांगलं गरम होऊन द्यायचं आहे. तोपर्यंत आपण कांदा बारीक चिरून घेतलेला आहे, मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत आणि कढीपत्ता घेतलेला आहे. तेल चांगलं गरम झालं की त्याच्यामध्ये आपण आता 1 चमचा ना मोहरी टाकणार आहोत. मोहरी चांगली ना तडतडून द्यायची आहे. तेल जर का गरम नसेल ना तर मोहरी तडतडत नाही. मोहरी चांगली तडतडली ना की त्यामध्ये आता आपण थोडं जिरं टाकलं 1 चमचा. हा ताजा कढीपत्ता आपण घेतलेला आहोत, त्याची पानं काढून घ्यायची आहेत आणि पाने सुद्धा आपण कढीपत्त्याच्या कढईत टाकायचे आहेत. चांगला कढीपत्ता ना कडक होईपर्यंत भाजायचा आहे. आता ह्याच्यामध्ये जे आपण बारीक चिरलेल्या मिरच्या होत्या त्या मिरच्या टाकायच्या आहेत. आणि सध्या आपण ना गॅस बारीकच ठेवलेला आहे, जास्त मोठा गॅस ठेवायचा नाही. बारीक गॅसवर हे सगळं चांगलं भाजून घ्यायचं आहे. आता ह्याच्यामध्ये थोडेसे शेंगदाणे टाकलेत. तुम्ही भाजून सुद्धा शेंगदाणे टाकू शकता, पण जर का डायरेक्ट तेलामध्ये टाकलेत ना तर ते खूप छान खमंग लागतात. आता सुद्धा आपला गॅस बारीकच आहे. आता ह्याच्यामध्ये आपण हा बारीक चिरलेला कांदा टाकणार आहोत. 1 मोठा कांदा घेतला होता, तो चांगला बारीक चिरून घेतलेला आहे. जास्त मोठ्या गॅसवर जर का भाजलत ना तुम्ही तर काय होतं, ते आतपर्यंत भाजलं जात नाही, त्यामुळे चव चांगली येत नाही. त्यामुळे बारीक गॅसवरच हे सगळं आपण आता भाजून घेत आहोत. कांदा पूर्ण असं लाल होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. जास्त आपल्याला काळासुद्धा नाही करायचा आहे किंवा कच्चा पण नाही ठेवायचा आहे. हा आता मी जवळपास 2 मिनिट भाजला होता, तर तो आता लाल लाल झालेला आहे. आणि त्याच्यामध्ये आपण थोडा 1 चमचा ना साखर टाकायची आहे. आता काही लोकांना साखर आवडत नाही तर तुम्ही ही स्टेप स्किप करू शकता, पण कसं साखरेने ना एक असे छान म्हणजे आंबट गोड चव येते जेव्हा आपण लिंबू पिळेल ना. आता हा लिंबू पिळला. आता काही लोक म्हणजे नंतरसुद्धा आपण पोह्यामध्ये लिंबू पिळू शकतो, पण आता कांद्यामध्ये जर का लिंबू पिळलात ना तर कांद्यामध्ये चांगलं त्याची चव उतरते. ही जी आंबट गोड जी चव असते ना ती खूप छान लागते. त्याच्यामध्ये आपण 1 चमचा हळद टाकलेले आहे. हळद कसं जास्तही टाकायची नाही ना, तर जास्त जर का हळद झाली ना तर कडू लागण्याची शक्यता असते. ही आपली घरची हळद आहे तर मी 1 चमचा हळद टाकलेली आहे. ह्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकली आहे. कोथिंबीर जेव्हा आपण तेलामध्ये परततो ना तर ती काळी पडत नाही. जेव्हा जस्ट आपण वरून नुसती टाकली ना तर ती काळी पडते. आता ह्याच्यामध्ये मी हे 2 वाट्या पोहे घेतलेले आहेत. हे मी साधारणतः 5 ते 10 मिनिट भिजवून घेतले होते. आणि जर का पोहे जास्त कोरडे वाटले ना की नंतर आपण त्याच्यामध्ये थोडंसं पाणी शिंपडू शकतो. पण स्टार्टिंगला जास्त पाणी नाही टाकायचं, नंतर पोहे एकदम असे घिसका होऊन जातात. आता थोडासा गॅस आपण मोठा केलेला आहे, मीडियम आहे, म्हणजे पूर्ण जास्तही मोठा नाही करायचा आहे. मीडियम गॅसवरती आपण आता हे सगळं परतून घेत आहोत. आता ह्याच्यामध्ये आपण चवीपुरतं मीठ टाकत आहोत. नाश्त्याचे खूप सारे पदार्थ असतात, पण जर का पोहे बघितलं ना, हे कसं एक हेल्दी सुद्धा आहे. म्हणजे लोक आजकाल म्हणजे कसं मॅगी फास्ट होते म्हणून मॅगी पास्ता खूप सारे ऑप्शन असतात आपल्याकडे, पण पोहे कसं खूप पूर्वीपासून आपल्याकडे चालत आलेलं आहे आणि हे शरीरासाठी खूप चांगलं आहे. मला आता हे थोडे पोहे जरा सुके सुके वाटत आहे, म्हणून ह्याच्यामध्ये मी थोडंसं पाणी शिंपडत आहे. थोडीशी कोथिंबीर टाकली आणि थोडा पाण्याचा हबका देऊन आपण 2 मिनिटाला झाकून ठेवणार आहोत. आता गॅस थोडा बारीकच ठेवायचा आहे
आणि आता पाणीचा हपका दिलेला आहे आणि 2 मिनटं आपण हे झाकून ठेवणार आहोत. याने होतं कसं ना, पोहे असे मऊसुद्धा राहतात आणि कडक नाहीत होत. आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा की नवीन नवीन जेव्हा व्हिडिओज येतील ना तुम्हाला भेटून जातील मग ते. आणि लाईक करायला विसरू नका. असे आपले पोहे तयार आहेत. नाश्ता करा आणि एन्जॉय करा. थँक्यू.